मागील आठवड्याची प्रियानो आठवण संदेशाच्या द्वारे प्रियानो आपण करून देत आहोत. मगाशी प्रार्थनेने आठवण करून दिली आणि ती आठवण म्हणजे आपण भक्ती जी आहे, उपासना, त्यामध्ये प्रियानो आपण आल्यानंतर इथं गीत कसं गाणं आहे, मोकळ्या अंतःकरणाने प्रियानो आत्मेने आणि खरेपणाने आपण ती करायला पाहिजे, या गोष्टींकडे लक्ष दिलं. आपण परत एकदा मी आठवण करून देत आहे, चर्चमध्ये आल्यानंतर टाळ्या वाजून आपण गीत गाणं हे देवबापाला पण आवडत आहे प्रियानो. आणि वचनामध्ये नुसतं टाळ्याच नाही प्रियानो, तर त्या ठिकाणी आनंदाने नाचून गाऊन प्रियानो हर्षाने त्याची उपासना केली पाहिजे. काही जणांना वाटत असतं की देवबापाची उपासना आहे ती गांभीर्याने करायला पाहिजे. अगदी बरोबर आहे, गांभीर्याने ती केली पाहिजे, पण आनंदाने केली पाहिजे प्रियानो. आणि ज्यावेळेला प्रियानो आपण या ठिकाणी येतो त्यावेळेला प्रियानो आपण संपूर्ण रीतीने देवाकडे लक्ष लावत असतो. सो आनंदाने सुद्धा करत आहोत. पण असा एक गैरसमज झालेला आहे की शांतच राहून आणि शांत उभं राहून आपण देवाची उपासना करायला पाहिजे. टाळ्या किंवा त्या ठिकाणी नाचणं गाणं नको आहे आपल्याला प्रियानो. नवीन करारामध्ये ह्या सगळ्या गोष्टी खरं तर पाहायला मिळतात. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांची प्रियानो सुरुवातच असल्यामुळे त्यांना मोठ्या आवाजाने भक्ती करता येत नव्हती, कारण रोमन लोक त्यांना मज्जाव करतील किंवा त्यांना त्या ठिकाणी कैदेमध्ये टाकतील म्हणून ती भीती वाटत होती. पण तरी देखील प्रियानो त्यांची उपासना, त्यांची आराधना, देवाची भक्ती, प्रार्थना करणं हे प्रियानो मोठ्या आनंदाने ते करत होते. आज परत एकदा त्याच गोष्टीकडे प्रियानो आपण लक्ष लावणार आहोत. आणि माझा आज जो शीर्षक मी घेतलेला आहे, उपासनेमध्ये आपली वृत्ती कशी असावी. उपासनेमध्ये आपली वृत्ती, आपण या ठिकाणी येत आहोत आणि उपासनेमध्ये आपली वृत्तीसुद्धा कशी असली पाहिजे. आपण बाह्यरीतीने मागच्या आठवड्यामध्ये प्रियानो आपण पाहिलं की बाहेरून इतर लोकांबरोबर आपण भक्ती करत आहोत तर ती कशी करायला पाहिजे, पण अंतःकरणामध्ये देखील प्रियानो आपली वृत्ती कशी असली पाहिजे त्याकडे खास कर परमेश्वराचं लक्ष आहे. आपण बाहेरून कदाचित काही लोक म्हणतील की बाहेरून आम्ही तेवढं एक्सप्रेस करू शकत नाही, पण आमच्या अंतःकरणातून आपण देवाला आम्ही खूप मोठ्या आनंदाने उत्साहाने प्रार्थना करतो, पावित्र्य आम्ही बाळगतो. आम्हाला कदाचित बाह्यरीतीने करता येत नसेल, बाह्यरीतीने हरकत नाही प्रियानो. पण ज्यावेळेला समूहामध्ये येतो त्यावेळेला प्रियानो आपण एकत्र येऊन सगळ्यांसारखी प्रियानो भक्ती करावी याकडे लक्ष देत होतो. पण आज आपण अंतःकरणाकडे प्रियानो थोडंसं लक्ष लावणार आहोत. आणि माझं बऱ्याच दिवसाची इच्छा होती की ही अशी बायबलमधून प्रियानो ह्या गोष्टी कधीतरी संदेशामधून आपल्याला सांगणंसुद्धा गरजेचं आहे. आता ख्रिसमस प्रियानो पुढच्या आठवड्यापासून परत एकदा सुरू होईल आणि मग नाताळाचे उपदेश, नाताळाबद्दल प्रियानो गोष्टी त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. आणि आज ओघानेच प्रियानो उभयता जे आहेत, साळवी उभयता आहेत, त्यांच्यासाठी देखील प्रियानो संदेश आपल्याला घ्यायचा होता असं त्यांनी मला सूचित केलं होतं. मी म्हटलं आपण ओघानेच या संदेशामध्ये, त्यांच्या लग्नाचा 25वा वाढदिवस आहे, त्या ओघानेच प्रियानो आपण वचनामधून देखील काही गोष्टी पाहणार आहोत. सिस्टर आणि ब्रदर दोघांचं अभिनंदन, तुमच्या शुभेच्छा, तुम्हाला शुभेच्छा आहेत मंडळीकडून देखील. आनंद वाटत आहे. 25 इयर्स पूर्ण केली देवबापाने आणि आनंदाने भरभराटीने परमेश्वर तुम्हाला अजून 25 वर्ष देवबाप दाखवेल ही प्रार्थना देखील करत आहोत. आज प्रियानो ज्या शास्त्रभागाकडे आपण जात आहोत, मगाशी पण मी म्हटलं प्रियानो पाहत होतो की मागच्या आठवड्यामध्ये आपण कदाचित नाही तेवढी भक्ती केली, पण आज पुढचा जो भाग आहे ना, ह्या बेंचेसचा पुढचा भाग हा थोडासा टाळ्या वाजून रमून चांगला करत होता. पण मागचा भाग परत एकदा शेवग्याची काठी, शेवगा जसा कडक असतो तसे काही एकदम असं एवढ्या ह्याच्यात आविर्भावामध्ये नसावं नाही का. भक्तीमध्ये आल्यानंतर आपले एक्सप्रेशन्स लगेच दिसून येतात. मागच्या वेळेला प्रियानो मी आठवण करून दिली होती टाळ्याची. अशा टाळ्या कोण वाजवतं? कोण वाजवतं? तृतीयपंथी लोक. आणि मी काय सांगितलं उदाहरण? ते आजारी पडत नाहीत. एका डॉक्टराचं त्या ठिकाणी निरीक्षण त्यांनी पाहिलं.
तृतीयपंथी लोक अशा रीतीने टाळ्या वाजवणारे जे लोक आहेत ते कधीच दवाखान्यात सापडत नाहीत, रांगेमध्ये उभे राहत नाहीत. का तर ते म्हणतात त्यांच्या टाळ्या ज्या आहेत त्यांचं ब्लड सर्क्युलेशन फास्ट करत असतं. आपल्याला नाही तशा वाजवायच्या, वाजवल्या तरी मला वाटतं काय त्यांनीच वाजवायला पाहिजे तशा टाळ्या काय असं आहे का? आपणही वाजवू शकतो. टाळ्या आपल्या हातात आहे, टाळ आपली हातात आहे, वाद्य आपल्या हातात आहेत, आपण जसं वाजवू शकतो. पण प्रियानो कुठंतरी टाळ्या वाजवून देवबापाची उपासना आपण सर्व एकत्र मिळून करत आहोत. आज आपण थोडंसं अंतःकरणाकडे गोष्टी प्रियानो आपण बघत आहोत. आणि जो शास्त्रभाग प्रियानो काढलेला आहे त्यावरती जास्त वेळ मी घेणार नाही आहे, परंतु पुढचे पण काही गोष्टी मला सांगायच्या आहेत. आज भक्तीला सुद्धा प्रियानो सुरुवात करायला फारच उशीर झाला. मला वाटतं मला सकाळी असं वाटत होतं की रविवारची उपासना आहे का लग्नाचा दिवस आहे, कारण वधूवर पण आले नव्हते. वधूवरांची सगळे वाट बघत होते का काय माहीत नाही, म्हटलं मग नंतर बरेच जण यायला लागले. तर प्रेषितांची कृत्ये याचा जो आपण 10वा अध्याय प्रियानो काढलेला आहे, तर त्यामध्ये प्रियानो आपल्याला पाहायला मिळत आहे की कर्नेल्या जो आहे हा एक व्यक्ती की जो देवबापाला प्रियानो ओळखत नव्हता. तो त्या देवाची उपासना, यहोवा देवाची उपासना करणारा नव्हता, तो यहुदी पण नव्हता. आणि जेव्हा आपण 10व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच पाहतो प्रियानो, पहिलं वचन म्हणते की कैसरिया येथे कर्नेल्या नावाचा कोणी एक पुरुष इटलिक म्हटलेल्या पलटणीत शताधिपती होता. तो नीतिमान व आपल्या घराण्यातील सर्वांसह देवाचे भय बाळगणारा, लोकात फार दानधर्म करणारा व देवाची नित्य प्रार्थना करणारा असा होता. त्याच्याबद्दल वर्णन केलेलं आहे प्रियानो. आणि तो शताधिपती आहे, पलटणीमध्ये आहे, पण प्रियानो खऱ्या देवाची ओळख त्याला झालेली नाही आहे. पण त्याने एक त्या ठिकाणी नियम पाळलेला आहे की जर तो यहुदी नाही आहे पण दुसऱ्या प्रियानो रोमन याच्यातला जरी असला तरी प्रियानो तो त्यांच्या मूर्तीपूजा करणाऱ्या गोष्टींमध्ये गुंतलेला नव्हता, पण एक विश्वास ठेवत होता की जिवंत देव आहे. आणि त्या देवाकडे प्रियानो त्याची प्रार्थना तो करत होता. तो नाव घेत नव्हता, तो कुठल्या मूर्तीसमोर जात नव्हता किंवा काही नाही, पण तो विश्वास ठेवत होता एक जिवंत देव कोणीतरी आहे. आणि त्याच्या अंतःकरणामध्ये प्रियानो त्याने तो विश्वास ठेवला होता की तो जो कोणी आहे, कदाचित मला माहीत नाही, पण जो कोणी आहे त्याच्याकडे मी प्रार्थना करत आहे. नाव घेऊन जरी मी प्रार्थना करत नाही, पण माझा विश्वास आहे माझ्या अंतःकरणामध्ये की तो आहे. म्हणजे तो नास्तिक नव्हता, जरी तो यहुदी नव्हता पण तो नास्तिकही नव्हता प्रियानो, की असेल नसेल कदाचित असं नाही, पण एक कोणीतरी आहे हा त्याच्या अंतःकरणातला विश्वास पाहायला मिळतो. कोणीतरी आहे की जो सृष्टीला चालवतो, आपल्याला चालवतो, आपल्याला मार्गदर्शन करतो. हा त्याच्या अंतःकरणामधली त्याची वृत्ती अशी होती की होय कोणीतरी आहे आपल्याला चालवत आहे. आणि म्हणून त्याला घाबरून तो या भूतलावरती राहत आहे प्रियानो. लोकांसमोर कदाचित तो त्यांच्या मूर्तीसमोर किंवा त्यांच्या पूजा अर्चा करत असताना त्यांच्यामध्ये तो सामील होत नव्हता, पण अंतःकरणामध्ये मात्र तो एक विश्वास ठेवत होता की देव आहे, कोणीतरी एक शक्ती आहे की जी आपल्याला चालवत आहे, मार्गदर्शन करत आहे. आणि तो त्याला घाबरून तो दुसऱ्या कुठल्याही लोकांना पाहत नव्हता किंवा त्याच्या अधिकाऱ्यांना तो बघून घाबरत नव्हता किंवा त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव नव्हता की नाही त्याला हे करायलाच पाहिजे. ही भक्ती आज भारत देशामध्ये प्रियानो सरकारी कार्यालयांमध्ये कुठल्याही देवाची भक्ती करण्यास बंदी आहे प्रियानो. खरं तर कुठलीही सरकारी काम म्हटलं तर तिथं कुठलाही धर्म येत नाही. आणि म्हणून जसं आपण बंधारण ज्याला आपण म्हणतो कॉन्स्टिट्यूशन, देशाची घटना, त्याच्यामध्ये शब्द दिलेला आहे, जो प्रिॲम्बलम म्हटलेला आहे की सेक्युलर आहे. तो सेक्युलर म्हणताना कुठल्याही धर्माबद्दल नाही आहे. पण सगळीकडे प्रियानो एक दबाव दिसतो, सगळीकडे एक प्रियानो प्रथा दिसते की सरकारी कार्यालयामध्ये गेलं की कुठले तरी देवांची त्या ठिकाणी फोटो लावलेले असतात, मूर्त्या लावलेल्या असतात आणि ते तिथं कंपल्सरी करतात. अशा प्रकारचा दबाव याच्यावर काहीच नव्हता प्रियानो. होत असेल
पण त्याला त्यांनी प्रियानो कधीच जुमानलेलं नाही. म्हणजे अंतःकरणामध्ये जो देव आहे त्याची प्रियानो जी कल्पना आहे ती वेगळी आहे बाकीच्या लोकांपेक्षा. आपण म्हणत आहोत तो नाही रोमन होता, ना तो नास्तिक होता आणि ना तो यहुदी होता, पण त्याच्याबद्दल म्हटलेलं आहे की तो नीतिमान होता. दुसरं वचन म्हटलेलं आहे नीतिमान व आपल्या घराण्यातील सर्वांसह देवाचे भय बाळगणारा. घराण्यातील सर्वांसह देवाचे भय बाळगणार म्हणजे त्याच्या अंतःकरणामध्ये जो देव आहे तो त्याच्यापुरताच नव्हता, तो त्याच्या घरातल्या लोकांना देखील प्रियांनो सांगत होता. म्हणजे त्याच्या अंतःकरणातला जो देव आहे तो एकटाच त्याची उपासना किंवा प्रार्थना करत होता असं नाही, तर त्याचा प्रभाव त्याच्या घरातल्या लोकांवर होता. याची पार्श्वभूमी समजून घेणं गरजेचं आहे. आणि मग पुढं म्हटलेलं आहे की लोकांस फार दानधर्म करणारा व देवाची नित्य प्रार्थना करणारा असा होता. दानधर्मही करत होता, म्हणजे बाह्यरीतीने सुद्धा त्याचं वर्तन त्या देवाला घाबरून होतं. आणि अंतःकरणामध्ये सुद्धा प्रियांनो, खरं तर अंतःकरणामध्ये तशी वृत्ती त्याची असल्यामुळे बाह्यरीतीचं जीवन देखील प्रियांनो आशीर्वादित होत होतं. म्हणजे अंतःकरणात वेगळं आहे आणि बाहेर काहीतरी वेगळं आहे असं नाही, तर दोन्ही प्रियांनो तो याचं बॅलन्सिंग जे आहे तो साधत होता. अशा व्यक्तीच्या घरी काय झालेलं आहे, तिसरं वचन म्हटलं आहे की त्याने दिवसाच्या सुमारे 3ऱ्या प्रहरी दृष्टांतात असे स्पष्टपणे पाहिले की आपणाकडे देवाचा दूत येत असून करण्याला अशी आपणास हाक मारत आहे. तेव्हा तो त्याचकडे निरखून पाहून भयभीत होऊन म्हणाला, काय महाराज? त्याने त्याला म्हटले, तुझ्या प्रार्थना व तुझे दानधर्म देवासमोर स्मरणार्थ आलेले आहे. तर आता यापोस माणसे पाठव आणि शिमोन नावाच्या माणसाला बोलवून आण. त्याला पेत्रही म्हणतात. तो शिमोन नावाच्या कोणा एका कातडी कमवणाऱ्या चांभाराच्या इथे उतरलेला आहे. त्याचे घर समुद्राच्या किनाऱ्यास आहे. प्रार्थना आणि दानधर्म आठवण्यात आलेली आहे आणि त्याला प्रियांनो हा दृष्टांत झालेला आहे की त्या दृष्टांतामध्ये त्याला स्पष्टपणे असं दिसण्यात आलेलं आहे. देवदूत तिथं येऊन त्याला सांगत आहे. म्हणजे त्याची जरी प्रियांनो प्रार्थना तो नाव घेऊन करत नव्हता, पण अंतःकरण मात्र देवासाठी प्रियांनो उघडं आणि शुद्ध होतं. प्रियांनो ही वृत्ती त्याची होती. सो भक्तीला येत असताना प्रियांनो तुम्हाला आणि मला देखील ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. आपल्याला तर तो जिवंत देव कळालेलाच आहे, पण त्याचं नाव देखील प्रियांनो आपल्याला माहीत आहे. त्याच्या नावाने आपण प्रियांनो प्रार्थना करत असतो, भक्ती करत असतो. आपण जी गीतं या ठिकाणी गात असतो त्या प्रत्येक गीतामध्ये प्रियांनो त्या परमेश्वराचं नाव घेऊन आपण उपासना करतो. 1-2 गाणी आहेत अशी प्रियांनो की त्या ठिकाणी देवाचं नावच त्या ठिकाणी दिसत नाही, पण थोडासा जो भाग आहे तो त्या गीतांमधला, आता मला ती गाणी सांगायची नाहीत, पण त्या गीतांमधला जो भावार्थ आहे किंवा ती वृत्ती जी आहे ती बायबलमधून घेतलेली आहे आणि ती बायबलमधून घेतल्यामुळं आपण ती गात आहोत. पण ती गोष्ट बाकीच्या धर्मांमध्ये नाही आहे, म्हणून आपल्याला वाटतं की ते गाणं ख्रिस्ती आहे खरं तर. पण इथं मात्र करण्याला जो आहे तो देवाची उपासना करत आहे, प्रार्थना करत आहे आणि बाह्यरीतीने सुद्धा प्रियांनो त्याप्रमाणे तो वागत आहे. आता त्याला हे देवदूताने दर्शन दिल्यामुळे आपल्याला हे समजून येत आहे की देवसुद्धा प्रसन्न झालेला आहे. त्याच्या भक्तीमधून देव प्रसन्न झालेला आहे. त्याच्या अंतःकरणातली वृत्ती ही त्याच्यासाठीच फक्त सीमित आहे असं नाही, त्याच्या घरातल्या लोकांबरोबरच ती आहे असं नाही, तर त्या सगळ्यांची वृत्ती किंवा त्यांची उपासना, त्यांची भक्ती, त्यांची प्रार्थना देवाने प्रियांनो ॲड्रेस केलेली आहे. त्याने दखल घेतलेली आहे त्याची आणि देवदूताला पाठवलेलं आहे. प्रियांनो आपण वर्षानुवर्ष प्रियांनो ख्रिस्ती आहोत. दर रविवारी चर्चमध्ये समूहामध्ये एकत्र येतो. कोळशासारखे बाहेर पडलेलो नाही आपण. कोळसा म्हणजे भट्टी. रविवारच्या दिवशी एकत्र येऊन आपण देवाची उपासना करत आहोत.
देवाने दखल घेतली आहे का? देवाने दखल घेतली आहे का प्रियांनो? इथं दखल घेतलेली आहे प्रियांनो. आणि ती दखल म्हणजे काय प्रियांनो? तिथं म्हटलेलं आहे की देवदूत तिथं गेलेला आहे. आज कदाचित देवदूत दिसणार नाही, पण देवाचा आत्मा तुम्हाला मार्गदर्शन करेल प्रियांनो. तो तुम्हाला सांगेल काय करायचं काय नाही. आणि हे त्याच लोकांना सांगेल जे प्रियांनो अंतःकरणामधून खरंच देवाची भक्ती प्रियांनो कुठलंही गोष्टी बंधनं न ठेवता करत आहेत. सो देवाच्या इच्छेला अधीन असणं प्रियांनो फार महत्त्वाची गोष्ट. कर्नेल्याच्या जीवनामध्ये ती अधीनता देवाला दिसलेली आहे. तो दुसऱ्या कुठल्या मूर्तीपूजेमध्ये अडकला नाही प्रियांनो. मूर्त्या त्याच्याकडे नव्हत्या, आहेत, होत्या, दबाव होता, सगळं काय, पण तो त्याच्याकडे वळाला नाही. चांगली गोष्ट ती फार मोठी जमेची बाजू ज्याला आपण म्हणू ती चांगली गोष्ट होती की मूर्त्या होत्या त्याच्या तिकडच्या देवांच्या, पण त्याला तो प्रियांनो बळी पडला नाही किंवा त्याच्यावर दबाव आला नाही. पण अंतःकरणामध्ये प्रियांनो जी काही त्याची प्रार्थना आहे आणि जिवंत देवाला किंवा तो देव कोणीतरी आहे याच्याकडे जी प्रार्थना तो करत होता, त्या प्रार्थनेमध्ये भक्तीमध्ये जे प्रियांनो तो करत होता त्याचं शॅडो, त्याची सावली दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा दिसत होती. आणि म्हणून जे देवाला तो ॲड्रेस करत होता भक्ती, तीच त्याच्या जीवनामध्ये पण तसंच होता. मागे जसं प्रियांनो एक उदाहरण म्हटलं होतं की बरेच दुकानदार आपल्याला पाहायला मिळतात. सगळेच नाही म्हणणार मी, पण काही दुकानदार आपल्याला पाहायला मिळतात. सकाळी दुकान उघडलं की सगळ्या देवांची तिथं फोटो असलेल्या अगरबत्ती उदबत्ती काय असेल ते फिरवतात. गल्ला उघडून गल्ल्याला सुद्धा. आणि मग सगळं झाल्यावर तोपर्यंत कोणी जर गिराईक आला, साखर विचारली, काय विचारलं, थांब त्याला म्हणतो. सगळं झाल्यावरती पहिलाच गिराईक आलेला आहे, कालच्यापेक्षा 5 रुपये 2 रुपये जास्त सांगतो. हे वेगळे, दैनंदिन जीवन वेगळे, कॉन्ट्रडिक्ट. ख्रिस्तावर देवावर विश्वास ठेवणाऱ्यांचं जीवन तसं नाही आहे. देवाने हे सुद्धा पाहिलेलं आहे कर्नेल्याच्या जीवनामध्ये. तो जी काही माझी उपासना प्रार्थना करत आहे त्याचं रिफ्लेक्शन त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये दिसत आहे, म्हणून ॲड्रेस केलेले प्रियांनो. देवाने दखल घेतलेली आहे का? तर त्याचं जीवन जे रविवारच्या दिवशी इथं आहे तेच प्रियांनो बाकीच्या वेळेला प्रियांनो दिसलं पाहिजे, तर देव दखल घेणार आहे आपली. तो फक्त रविवारच्या दिवशी आपल्याकडे प्रियांनो निरखून पाहतोय असं नाही. बाकी सगळे दिवस इथून भक्ती झाल्यानंतर जसं प्रियांनो आपण बाहेर जातो तेव्हापासून ते परत एकदा आठवडाभर फिरून आपण आपल्या रविवारच्या दिवशी परत एकदा चर्चमध्ये येतो, त्यावेळेला सुद्धा प्रियांनो त्या सगळ्या गोष्टी देव पाहतो. तो रविवारचंच फक्त इथं पाहत नाही आहे किंवा रात्री तुम्ही भक्तीला बसलात किंवा प्रार्थनेला बसलात बायबल वाचतात तेवढंच त्यात पाहत नाही आहे तो. आणि त्याला प्रियांनो ती उत्कंठा आता लागलेली आहे. देवाने दखल घेतली, देवदूताला पाठवलेलं आहे आणि देवदूताने आता त्याला इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. त्याला आणखीन प्रभूमध्ये वाढायचं आहे आणि म्हणून त्याने ताबडतोब प्रियांनो नोकरांना पाठवलं आणि प्रियांनो त्या नोकरांनी सुद्धा पेत्राला लगेचच घेऊन आलं. देवबापाने म्हणजे त्याला एक शिष्य पाठवला की त्याला अजून चांगलं मार्गदर्शन, खरं मार्गदर्शन, त्याला नाव सुद्धा आता समजावं म्हणून देवबापाने त्याला प्रियांनो पेत्राला त्या ठिकाणी बोलवायला सांगितलं. आणि पेत्र त्या ठिकाणी आल्यानंतर मग आपण जे वचन त्या ठिकाणी शास्त्रभाग वाचलेला आहे की तेव्हा कर्नेल्या म्हणाला, आज 4 दिवस झाले मी आपल्या घरी 3ऱ्या प्रहरी प्रार्थना करत होतो, तेव्हा पहा तेजस्वी वस्त्राने परिधान केलेला एक पुरुष म्हणजेच देवदूत मजपुढे उभे राहून म्हणाला, कर्नेला तुझी प्रार्थना ऐकण्यात आलेली आहे, देवासमोर तुझे दानधर्माचे स्मरण करण्यात आलेलं आहे, तर यापोस कोणाला पाठवून पेत्र म्हटलेला शिमोन याला बोलून आण.
तो समुद्राच्या काठी कातड्या कमवणाऱ्या शिमोन चांभाराच्या घरी पाहुणा आहे. शिमोन चांभाराच्या घरी, शिमोन चांभाराच्या घरी. चांभार कर्नल्या, उच्च जातीचं, खालच्या जातीच्या माणसाला घरी बोलवायचं. भेदभाव नाही झालेला. देवाने मुद्दामून तिथे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. आणि आज खास करून भारतीय लोकांसाठी प्रियाने ही गोष्ट फार महत्त्वाची. भक्ती करत असताना आपल्या शेजारी अमुकच लोक बसली पाहिजे, दुसरे नाही, हा भेदभाव नको आहे. सगळे देवासाठी प्रियानो सगळे सारखे आहेत. कर्नेल्याने तिथं देवाला काही म्हटलेलं नाही. चांभाराच्या घरचा माणूस तू माझ्याकडे पाठवतोस असं नाही म्हटलेलं त्याने. प्रियानो देवाच्या इच्छेला अधीन झालेला आहे प्रियानो तो. देवाची स्तुती असो, जसं प्रियानो मी मागे एकदा म्हटलं होतं की ती देवाची इच्छाच होती, मला माहीत नाही, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धर्म स्वीकारला, तो स्वीकारण्याआधी ते ख्रिस्ती धर्म स्वीकारणार होते. आणि म्हणून ते प्रियानो त्यांनी चांगला गाढा अभ्यासही केला, बायबलचा अभ्यास केला, मंडळांचा त्यांनी अभ्यास केला की माझ्या मागे जे लोक आहेत त्यांना हिंदू धर्मामध्ये मात्र उच्च नीच केलं जात आहे, खालच्या जातीचा वरच्या जातीचा शूद्र म्हणून गणलं जाते सगळं असं. तर ते म्हणे कुठला असा धर्म आहे की जो खरंच माझ्या लोकांसाठी योग्य आहे, असं म्हणून त्यांनी प्रियानो हिंदू धर्माचं रिजेक्टच केलं होतं त्यांनी, आणि ख्रिस्ती धर्म ते स्वीकारणार होते. आणि म्हणून जास्त पगडा त्या काळामध्ये सुद्धा दक्षिण भारतामध्ये होता. आणि दक्षिण भारतामध्ये तो अभ्यास करण्यासाठी तिथे गेले आणि त्यांनी पाहिलं तिथं की चर्चमध्ये बसलेले बरेचसे लोक आहेत ते सगळे उच्चवर्णीय आहेत, ब्राह्मण आहेत, आणि त्यांना तिथले पाळक जे आहेत ते प्रभुभोजन चर्चमध्ये बसून त्यांना त्या ठिकाणी देत आहेत. पण असंही त्यांनी पाहिलं की तिथं दुसऱ्या म्हणजे त्यांच्या जमातीचे जे लोक आहेत ते मात्र चर्चमध्ये बसलेले नाहीत, त्यांना प्रभुभोजन मात्र ते पाळकसाहेब खिडकीमधून देतात. खिडकीमध्ये ते लोक येत आहेत आणि त्यांना पाळकसाहेब खिडकीमधून प्रभुभोजन देत आहेत. आणि जे उच्चवर्णीयामधून परिवर्तन ज्यांचं झालेलं आहे ते सगळे लोक चर्चमध्ये बसलेले आहेत आणि पाळकसाहेब त्यांना देत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते पाहिलं आणि ते म्हणाले की जर अशीच ट्रीटमेंट माझ्या लोकांना, मी जर ख्रिस्ती धर्म स्वीकारला आणि माझ्या लोकांना जर अशीच ट्रीटमेंट नंतर पण मिळणार असेल तर मला हा धर्म नको आहे. रविवारची भक्ती, रविवारची उपासना आपल्या अंतःकरणातलं देवाला भाव आणि त्याचं रिफ्लेक्शन विरोधाभास आहे. ते नाही म्हणाले जर असंच होणार असेल तर काय उपयोगाचं आहे. आणि म्हणून त्यांनी प्रियानो ते नाकारलं आणि लगेचच कालांतराने त्यांनी बुद्ध धर्म प्रियानो स्वीकारला आणि त्यांच्या अनुयायांनी मग नंतर तो सगळ्यांनी स्वीकारला. इथे पवित्र शास्त्रामध्ये प्रियानो माझा जो पहिला मुद्दा चालला आहे उपासनेची योग्य वृत्तीमध्ये पहिला मुद्दा म्हणत आहे की देवाच्या इच्छेला अधीन असणे हे कर्नेल्याने जसं आपल्याला प्रियानो दाखवलेलं आहे, कुठल्या रीतीचा भेदभाव नाही. तो भेदभाव प्रियानो हा आपल्या भक्तीमध्ये तर नाहीच नाही. मी पूर्वी नेहमी सांगत होतो, त्यावेळेला आपल्या भक्ती मंदिरामध्ये सुद्धा प्रियानो ज्यावेळेला लोक येतात आणि लोक विचारायचे त्यावेळेला ब्रदर मावची आपल्याकडे असायचे आणि खिल्लारे अंकल, किती जणांना माहिती आहेत खिल्लारे अंकल माहिती आहेत काही जणांना. मी नेहमी आपल्या मंडळीबद्दलची ओळख सांगायचो की एकाच बेंचवरती एक कलेक्टर माणूस बसलेला असतो आणि त्याच्या शेजारी भंगाराचा धंदा करणारा एक माणूस बसलेला असतो. ब्रदर मावची यांनी कधीच म्हटलं नाही, उलट ते म्हणायचे या बसा. मी नेहमी पाहायचो ते. भेदभाव नाही प्रियानो.
ज्यावेळेला प्रभूमध्ये येतो आपण, सगळ्या अशा गोष्टी बाजूला, ती वृत्ती मनामधून अंतःकरणामधून प्रियानो काढून टाकली पाहिजे. कर्नेल्याने सुद्धा प्रियानो अशा गोष्टी त्या ठिकाणी म्हटलेल्या आहे आणि त्याने ताबडतोब प्रियानो लगेचच त्याला बोलून घेतलेलं आहे. 32 वचन, तर यापोस कोणाला पाठवून पेत्र म्हटलेलं शिमोन याला बोलून आण, तो समुद्राच्या काठी कातडे कमवणाऱ्या शिमोन व चांभाराच्या घरी पाहुणा आहे. महत्त्वाचं 33 वचन, म्हणून मी आपणाकडे माणसांना तात्काळ पाठवले, आपण आलात बरे केले. तर आता प्रभूने जे काही आपणाला आज्ञा केली आहे ते ऐकावे म्हणून आम्ही सर्वजण इथे तुम्हासमोर हजर आहोत. तुमच्यासमोर हजर आहोत. कोणासमोर? का बरं असं म्हटलं? तो एक तर त्याला म्हणतो उद्देशून की तुम्हाला जे काही देवाने सांगितलंय ते तुम्ही आता सांगायला सुरुवात करा, आम्ही तुमच्यासमोर आहोत. तो मनुष्य आहे. कर्नेल्याला सुद्धा हे समजलेलं आहे, जे काही देव मला सांगणार आहे ते पेत्राकडून सांगणार आहे. शिमोन नावाचा हा माणूस आहे, कातडे कमवणाऱ्याच्या घरी तो राहिलेला आहे, तिथून तो इकडे आलेला आहे, त्याला ताबडतोब बोलून आणलेला आहे. तो आला सुद्धा, त्याने सुद्धा कुठलाही भेदभाव ठेवलेला नाही. म्हणजे जसं प्रियानो उच्चवर्णीयांमधला भेदभाव होता ना, किंवा आजही आहे आपल्या भारत देशामध्ये उच्चवर्णीय खालचे, अगदी तसाच भेदभाव प्रियानो यहुदी लोक आणि बाकीच्या राष्ट्रातले लोक. यहुदी लोक स्वतःला उच्चवर्णीय म्हणायचे, ब्राह्मण सारखे, जगातले मोठे ब्राह्मण ते आजही म्हणतात स्वतःला. ते आम्ही देवाचे निवडलेले लोक, आम्ही अब्रामाचे वंशज आहोत. आणि बाकी सगळे राष्ट्रातले लोक तुच्छ, देवाला क्रोध आणणारे लोक आहेत. आजही यहुदी लोकांची वृत्ती तशी. पेत्र त्यापैकी होता प्रियांनो. म्हणजे कर्नेल्याच एका बाजूला आपण पाहिलं असं नाही, पण दुसऱ्या बाजूला पेत्र सुद्धा तसा आहे. आणि पेत्र असं प्रियांनो वृत्ती त्याच्याबरोबर त्याच्या शिष्यांची आणि सगळ्यांची यहुदी समाजातली होती. पण ज्यावेळेला ही घटना घडलेली आहे, आता त्याआधी एक घटना घडली माहिती आहे का तुम्हाला? काय आठवती का? पेत्राला एक दर्शन झालं. याला जसं देवदूताने दर्शन दिलं तसं पेत्रालाही दर्शन दिलं. कुठलं दर्शन होतं ते? एक मोठी चादर खाली आली, वेगवेगळे प्राणी त्याच्यात होते, उठ मारून खा. एकदा दोनदा. पेत्र म्हणाला, मी अशुद्ध कधीच काय खाल्लं नाही. त्यांच्यासाठी ते अशुद्ध होतं. देव त्याला शिकवत होता, खाण्याबद्दल नाही, पण त्याला म्हणत होता बाकीच्या लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदल आता. कारण सुवार्ता ही फक्त तुमच्यापर्यंत नाही, आता परराष्ट्रीयांकडे सुद्धा जायला सुरू झालेली आहे. त्यांना सुद्धा तुम्हाला सामील करून घ्यायचं आहे. हा जो भेदभाव तुम्ही ठेवलेला आहे तो तुम्हाला कमी करायचा आहे, लेवलमध्ये आणायचा आहे. एकसारखे आहात तुम्ही. वृत्ती बदला तुमची. उपासनेला येत असताना कोणत्या वृत्तींनी प्रियांनो आपण या ठिकाणी येत असतो? श्रीमंत गरीब, गोरा आणि काळा, उंच आणि बुटका, शिकलेला आणि अशिक्षित, या जातीचा त्या जातीचा, त्या गावाचा ह्या गावाचा, नॉट ॲक्सेप्टेबल. किती हालेलुया आणि प्रेज द लॉर्ड करा. आणि ही वृत्ती प्रियांनो फक्त रविवारच्याच उपासनेबद्दल म्हणत नाहीये. ही वृत्ती प्रियांनो आपल्याला लग्नाच्या संदर्भात सुद्धा बदलली पाहिजे. वाईट वाटतं सांगताना प्रियांनो. आम्हाला याच लोकांची भक्ती लग्न करण्यासाठी आम्हाला अशाच लोकांमधून शोधायचं आहे, तशाच लोकांमधून शोधायचं आहे, याच गावामधून पाहिजे. वृत्ती बदलायची प्रियांनो. ती फक्त रविवारसाठीच नाही. देव वृत्तीकडे बघत आहे. एका बाजूला कर्नेल्या आहे, दुसऱ्या बाजूला पेत्र आहे, पण दोघंही प्रियांनो सर्व ते लेवल विसरलेले आहेत. कारण देवाच्या वचनाला अधीन ते झालेले आहेत. देवा तू सांग आम्ही काय करा. एका बाजूला कर्नेला पण म्हणत आहे तसंच, आणि दुसऱ्या बाजूला दोघांची भेट झालेली नाही, पण पेत्र सुद्धा म्हणत आहे ठीक आहे,
कम डाऊन, आणि ते खाली आलेले आहेत प्रिय. नंबर 2, एका बाजूला प्रियानो पहिला मुद्दा मी म्हटले की देवाची इच्छेला अधीन असणे ही वृत्ती आपली भक्तीमध्ये असली पाहिजे. नंबर 2, क्षमाशील असणं गरजेचं आहे. क्षमाशील. भक्तीमध्ये येत आहोत आपण, क्षमा करणं हे प्रियानो फार महत्त्वाचं आहे. येशू ख्रिस्ताने पण प्रियानो, तर लगेच मला तो काढायचा नाही, पण शास्त्रभाग पण मी आठवण करून देत आहे. येशू ख्रिस्ताने सांगितलं, भक्तीला ज्या वेळेला तू जातोस आणि तुझ्या भावाबरोबर जे झालेलं आहे वाद, तो जर असेल तर काय कर, तुझं अर्पण काय कर, हां तिथंच ठेव. आधीच सबमिट करून ये तुझ्या भावाबरोबर. काय वाद झाला असेल आधी सबमिट कर, मिटवून टाक, आणि मगच तुझं अर्पण तू दे. कारण तशा वृत्तीने जर तू मला अर्पण देत असशील तर तू माती टाकलेली आहेस. किती मोठा बंडल टाकला असला, किती पैशांची थैली टाकली आहेस, तर ती माती टाकली आहे. काहीच टाकलं नाहीस तू, दगडं टाकलेली आहेस. थोडक्यात त्याला ते म्हणायचं. येशू ख्रिस्ताने प्रियानो मत्ते 18 पेत्राला उद्देशून काय बोललं होतं बघा. मत्ते कृष्णवर्तमान 18 आणि 21 वचन काय म्हणतोय तो, कुणाला सापडेल पटकन? मत्ते 18:21. येस, पुढे. म्हणूनच आणि तो हिशोब घेऊन लागला तेव्हा लक्षावधी रुपयांच्या कर्जदाराला त्याच्याकडे आणले. त्याच्याजवळ फेड करावयास काही नसल्यामुळे धन्याने हुकूम केला की तो, त्याची बायको, त्याची मुले, त्याचे जे काही असेल ते विकून फेड करून घ्यावी. तेव्हा त्या दासाने त्याच्या पाया पडून विनविले, मला वागून घ्या, म्हणजे मी आपली सर्व फेड करीन. तेव्हा त्या दासाच्या धन्याला दया येऊन त्याने त्याला मोकळे केले व त्याचे कर्ज सोडवले. तोच दास बाहेर गेल्यावर त्याला आपल्या सोबतीचा एक दास भेटला. त्याच्याकडे त्याचे 100 रुपये येणे होते. तेव्हा तो त्याला धरून त्याची नरडी आवळून म्हणाला, तुझ्याकडे माझे येणे आहे ते देऊन टाक. यावरून त्याच्या सोबत्याचा दास त्याच्या पाया पडून गयावया करून म्हणाला, मला वागून घे, म्हणजे मी तुझी फेड करीन. पण त्याचे न ऐकता तो गेला आणि ते देणे फेडेपर्यंत त्याने त्याला तुरुंगात टाकले. तेव्हा घडलेला हा प्रकार पाहून त्याचे सोबतीचे दास अतिशय दुःखी झाले आणि त्यांनी येऊन सर्व काही आपल्या धन्याला स्पष्ट सांगितले. तेव्हा त्याच्या धन्याने त्याला बोलून म्हटले, अरे दुष्टा दासा, तू गयावया केल्यामुळे मी ते सर्व देणे तुला सोडवले होते. मी जशी तुझ्यावर दया केली तशी तूही आपल्या सोबतीच्या दासावर दया करायची नव्हती काय? मग त्याच्या धन्याने त्याच्यावर रागवून तो सर्व देणे फेडेपर्यंत त्याला हाल करणाऱ्यांच्या हाती त्याला दिले. म्हणून जर तुम्ही प्रत्येकजण आपापल्या बंधूला मनापासून क्षमा करणार नाही तर माझ्या स्वर्गातील पिताही त्याप्रमाणे तुमचे करील. येणे किती होतं त्या दासाचं प्रियानो? 24 वचनात लिहिलेलं आहे, लक्षावधी रुपयांचं. आता त्या काळाचे रुपयेसुद्धा वेगळेत, पण लक्षावधी. आणि याने ज्याला पकडलं त्याचं किती होतं येणं? 100 रुपये. लक्षावधी आणि 100 कम्पॅरिझन करा. याच्यापेक्षा कदाचित जास्त असू शकतं आपल्याकडे सुद्धा वृत्ती. आपण एकमेकांना क्षमा नाही जर केलेली आणि भक्तीमध्ये येऊन बसत आहोत, शेवटच्या दिवशीच नाही, याच काळामध्ये प्रियानो सर्व काही होणार आहे. दोघांमधला भेद बघा प्रियानो. आपली वृत्ती भक्ती करण्याआधी, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, भक्ती सुंदर गीत गातोय, वचन वाचतोय, त्याआधी
मंदिरामध्ये पाय ठेवण्याआधी सर्व सेटलमेंट्स करून या आणि मगच आत या. नाही तर नुसतं देणंच नाही, कितीही चांगल्या रीतीने गीत गाऊन तुमची भक्ती तुम्ही केलेली आहे, काहीही उपयोग नाही, निरर्थक येते. उलट प्रियांनो, आपण आपल्यावरती अजून देवाचा क्रोध वाढून घेत असतो. आणि म्हणून प्रियांनो, भक्ती करण्यासाठी जी वृत्ती असली पाहिजे ती क्षमाशील असली पाहिजे. मग ते घरातलं काय असू द्या, नवरा बायकोंमधलं असू द्या, मुलामुलींमधलं असू द्या, शेजार पाजाऱ्यांबद्दल असू द्या, बाहेरच्या कामावरच्या ठिकाणच्या लोकांचं असू द्या, ती वृत्ती घेऊन प्रियांनो येत असू. आपण म्हणू तो मनुष्य कठीण अंतःकरणाचा आहे. आणि त्याला समजलं नाही असं म्हणताच येणार नाही प्रियांनो, कारण पवित्र शास्त्र हातात दिलेलं आहे. वारंवार ते आपण प्रियांनो वागवत असतो आणि वाचणंही आपली जबाबदारी आहे. आणि ही अशा गोष्टी तर प्रियांनो उलट ख्रिस्ती धर्माबद्दलची चांगल्या तत्वांमध्ये प्रियांनो हे गणलं जातं. हेच जर आपल्याला माहीत नाही असं जर विश्वासणारे आणि मंडळीतले लोक जर म्हणत असतील, अक्षम्य अपराध आहे, ह्याला क्षमा नाही, देवासमोरही म्हणता येणार नाही तुम्हाला प्रियांनो. मला माहीतच नव्हतं असं वृत्ती अशी ठेवायला लागते. सो आपल्याला प्रियांनो भक्तीसाठी येत असताना ती फक्त रविवारचीच भक्ती म्हणत नाही, रात्रीची सुद्धा प्रियांनो असू द्या. प्रार्थना आपण करत आहोत, देवबापाला विनंती करत आहोत कुठलीही. आणि म्हणून 3 पायऱ्या मी नेहमी सांगतो नाही का, प्रार्थनेच्या 3 पायऱ्यांपैकी हा एक महत्त्वाचा भाग होता. पहिली पायरी काय आहे? देवाला धन्यवाद देणं. दुसरी पायरी काय? पापांची क्षमा मागणं, महत्त्वाची पायरी. आणि मग काय? आपल्या मागण्या देवाला कळवा, मग देवाला मागण्या कळवा. उलटंपालटं करू नका. काही जणांच्या प्रार्थना तुम्हाला ऐकायला मिळाल्या असतील कदाचित. सगळे काही सांगतात आणि लास्ट लाईन एक अंडरलाईन टाकतात, देवा चुकून माकून आमच्याकडून काही घडलं असेल, मागितलं असेल तर क्षमा कर. वरचं गेलं, इव्हॅपोरेट, बाष्पीभवन झालं त्याचं सगळ्या मागण्यांचं. कारण इथून पुढं मग देव विचार करत असेल, आता ओके ठीक आहे, ह्याने क्षमा मागितलेली, आता इथून पुढं काहीच नाही, 0 बॅलन्स. काय मागितलं देवाकडे? आधी त्याची स्तुती करा, धन्यवाद द्या, त्याला आभार माना त्याने जे आपल्या जीवनासाठी केलेलं आहे. क्षमा मागा. मग ती क्षमा प्रियांनो देवाविरुद्ध तुम्ही काय केलं असेल आणि मनुष्याच्या विरुद्ध काय केलं असेल. क्रॉस, उभय रेष आणि आडवी रेष. मोठी कोण आहे? उभी रेष, देवाचा आणि आपला संबंध. आडवी रेष, इतरांबरोबरचे संबंध कसे आहेत ते क्लिअर करा प्रियांनो. त्याला वधस्तंभ घेऊन चाललोय म्हटलं आपण, आपला वधस्तंभ घेऊन आपण चाललोय. हे जर क्लिअर नाही आहे आणि तुम्ही म्हणता नाही माझा संबंध देवाबरोबर खूप चांगला आहे आणि बाकीच्यांबरोबर एकदमच, वधस्तंभ तुम्ही घेऊनच चालत नाही. क्षमाशील वृत्ती ही प्रियांनो उपासनेमध्ये येत असताना आधी ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. हे बेसिक आहे प्रियांनो. आता ओघानेच प्रियांनो मला खरं तर मागाशी पण पहिल्या मुद्द्याबद्दल पण सांगायचं, एकमेकाच्या अधीन असणं. हे अधीन असणं प्रियांनो, देवाच्या अधीन असणं महत्त्वाचं तर आहेच आहे. पण आता लग्न संदर्भाच्या म्हटलं तरी पत्नीने पतीच्या अधीन असणं हे फार गरजेचं आहे. एक कुठं वाचलं प्रियांनो मला आठवत नाही, ज्या घरामध्ये, मला हे स्ट्रायकिंग झालं थोडंसं म्हणून आणि मला आता आठवायला थोडंसं, ज्या घरामध्ये, पण त्याचा सारांश असा होता, ज्या घरामध्ये एखाद्या स्त्रीचं वर्चस्व चालतं त्या घरातल्या मुलामुलींनी नवऱ्याकडच्या नातेवाईकांना कधीच धरत नाही. आता विश्लेषण करणं गरजेचं आहे. ज्या घरामध्ये एखाद्या स्त्रीचंच वर्चस्व चालतं ते पतीच्या नातेवाईकांना मुलं मुली कधीच धरत नाहीत. इव्हॅल्युएट करून पाहणं गरजेचं आहे. कारण बिब्लिकली नाही आहे ते.
बायबलप्रमाणे चाललं नाही, स्त्रीचं वर्चस्व नाही. स्त्रीने काय करायला पाहिजे? जसं आपण प्रियानो भक्तीमध्ये देवाच्या अधीन होणं पाहिजे म्हणतो, तसं स्त्रीने पतीच्या अधीन असणं बायबल सांगते ना, इफिस्करास पत्र. हे फार महत्त्वाचं आहे. नंबर 2, जसं म्हटलेलं आहे, क्षमाशीलमध्ये प्रियानो पती पत्नींनी सुद्धा एकमेकांना क्षमा करणं फार गरजेचं आहे. 1 पेत्र 4:8 काय म्हटलेलं आहे प्रियानो? पहा, पेत्राचे पहिले पत्र 4 अध्याय 8वं वचन. आज मला निवांत वेळ आहे नाही का? कोणाला घाई आहे का? आज कोणालाच घाई नाही, कारण ह्याच्यानंतर सेलिब्रेशन आहे 25 वर्षाचं आणि प्रीतिभोजनाचं पण कार्यक्रम आहे. सो घरी जाऊन कोणी असं म्हणू नये मला आता भरपूर काय स्वयंपाक आहे. ओके, वाचा 1 पेत्र 4:8. मुख्यतः म्हणजे काय? पेत्र 7व्या वचनामध्ये म्हणत आहे, 4 अध्याय 7, सर्वांचा शेवट जवळ आला आहे, म्हणून मर्यादेने राहा व प्रार्थना करण्यासाठी सावध असा. मुख्यतः म्हणजे काय? सगळ्यात महत्त्वाचं. अंडरलाईन करा, नाही तर बोल्डमध्ये करा. एकमेकांवर एकनिष्ठतेने प्रीती करा. म्हणजेच काय? प्रीती करा म्हणजेच काय? प्रीती पापांची रास झाकून टाकते. पाप झाकून टाकते का प्रीती? हा, पाप झाकून टाकते नाही. पापांची रास झाकून टाकतो. म्हणजे अनेक अपराध वृत्ती भक्तीमध्ये आणि नवरा बायकोंमध्ये ती असणं गरजेचं आहे प्रियानो. वृत्ती भक्तीमध्ये आणि वैवाहिक जीवनामध्ये एकमेकांच्या विरोधात कितीही कदाचित पापांची रास केलेली असेल, पण प्रीती करत राहणं गरजेचं आहे. झाकून टाकते, ती क्षमा करून टाकते. ती वृत्ती असणं प्रियानो गरजेचं आहे. नंबर 3, देवाला आपले अर्पण आनंदाने देणे. भक्तीमध्ये येत असताना आपली वृत्ती काय असली पाहिजे प्रियानो? काही ना काहीतरी भक्ती करत आहोत, प्रीती करत आहोत, तर प्रियानो अर्पणसुद्धा देवापणे सांगितलेलं आहे, ते सुद्धा देणं गरजेचं आहे. आता याच्यावर उलटसुलट चर्चा काही लोकांनी कदाचित यूट्यूब चॅनलवरती काही ठिकाणी काही लोक बडबड करत असतात त्याच्यावर. पण प्रियानो हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. काही लोक जसं म्हणतात की दशमांश देणं गरजेचं आहे का? देवाचंच सगळं काही आहे, सगळी सृष्टी त्याची आहे. डोंगर, नद्या, नाल्या, स्तोत्रसहिता म्हणत आहे, माणिक मोती सगळं काही देवापाचं आहे. मग त्याच देवाला आपण कसं द्यायचं? देवाला का द्यायचं प्रियानो? आपल्याला जे काही त्याने मदत केलेली आहे कमावण्यासाठी, ती लालसा जी आहे, ग्रीड ज्याला म्हटलेलं आहे, त्याच्यात अडकू नये माणसाने. 10वा भाग त्याने देणं गरजेचं आहे. दशमांश हा प्रभूला देणं गरजेचं. मग ते किती मोठं उत्पन्न असू द्या किंवा किती लहान उत्पन्न असू द्या, कमी उत्पन्न असू द्या. तुम्ही म्हणताल माझ्या उत्पन्नामध्ये मला जमतच नाही माझं घर भागवणं, तरी देखील त्यातला 10वा भाग देणं गरजेचं आहे. एकच भाकरी खाऊ, थोड्याशा काटक्या आहेत, एक भाकरी खाऊ आणि आम्ही मरून जाऊ, एवढंच पीठ आहे. पण देवाचा दास म्हणतो तरी त्यातली एक भाकर मला आणून दे. कोणती गोष्ट आहे? एलिया आणि तिथं तो म्हणाला नाही एलिया, हो का एवढंच आहे का तुझ्याकडं? बापरे, प्रार्थना करतो मी तुझ्यासाठी. तिला काय बोलला तो? ती बोलल्यानंतर तरी त्यातलं मला आणून दे. काही लोकांकडे अमाप आहे, देवाची स्तुती असो, पण तरी दशमांश देणं गरजेचं. ज्यांना असं वाटत आहे माझं उत्पन्न मला नाही, माझ्या कुटुंबाला नाही, मलाच पुरत नाही, तरी
दशमांश देणं हे देवाच्या वचनाचं आहे. आणि तो दशमांश तुम्ही मंडळीमध्ये देताय, तुम्ही पाळकाला देत नाही, कमिटीला देत नाही, प्रांताला देत नाही, अधिकाऱ्यांना देत नाही, संस्थेला देत नाही. तुम्ही देत आहात तो देवाला देत आहे. आणि आपल्याकडे प्रियानो, मी जसं मागे पण म्हटलं होतं, इकडे हिशोब ठेवला जातो, ऑडिट रिपोर्ट होतो, सगळा कमिटी आहे, काही पाळक आहेत, स्वयंघोषित पाळक आहेत, स्वतःची संस्था आहे, भक्ती झाली, गोळा केलं, सगळं पिशवीमध्ये टाकलं, आमेन, चाललो मी पोबारा. असं नाही आहे. ते त्यालाच दिलं तुम्ही, कारण त्याला हिशोब मागणारं कोण नाही. आपण म्हणून प्रियानो म्हणत आहोत, भक्तीमध्ये येत असताना देवाला आपलं अंतःकरण तुम्ही दाखवतात, आपली वृत्ती जी आहे ती तुम्ही दाखवता. देवा, मी माझा दशमांश, माझ्या उत्पन्नाचा भाग मी तुला देत आहे. आता मला त्याच्यावर जास्त बोलायचं नाही, कारण आपल्याला माहिती प्रियानो, आणि कदाचित मी बरीच वर्ष त्यावरती बोललो नाही, आणि मला आवडते नाही प्रियानो त्याच्यावर, कारण ते जे देवापणे खरंच सांगितलेलं आहे आणि पैशाच्या संदर्भात वारंवार सांगत राहणं मला पण प्रियानो आवडत नाही. आध्यात्मिकतेमध्ये बोला, वाढा, तुम्हाला आपोआप देव सुचवणार आहे. सो प्रीतीचा एक भाग आहे प्रियानो, की देवाला आपण अर्पण देत असतो, हा प्रीतीचा एक भाग आहे. कमांड केलेली आहे म्हणून नाही, आज्ञा दिली आहे दशांश द्यायला पाहिजे म्हणून नाही, परंतु तो प्रीतीचा एक भाग आहे. माझं देव तुझ्यावर एवढं प्रेम आहे. रविवारचं अर्पण असू द्या, ते प्रियानो प्रीतीचा एक भाग आहे. दशमांश असू द्या, तो एक प्रीतीचा भाग आहे. माझं देवावरती किती प्रेम आहे ते तुम्ही दुसऱ्या कोणाला दाखवत नाही. आपण खिशामधून काढतो आणि प्रियानो मूठ झाकून त्या अर्पणाच्या पिशवीत देतो. ते फक्त त्या देवाला माहिती आणि तुम्हाला माहिती प्रियानो, ते किती दिलेलं आहे तुम्ही आणि कसं दिलेलं आहे हे त्याच देवाला माहिती. कदाचित काय टाकलेलं आहे किंवा कशा रीतीचं टाकलेलं आहे हे नंतर परच मंडळाला समजतं प्रियानो. चिटकवलेली नोट, कुळकुळीत झालेली नोट पूर्वी येत होत्या, आता बंद झाल्या. नाणं एका बाजूने गायबच आहे, दुसऱ्या बाजूला चांगलं आहे, डॅमेज झालेलं आहे. काय प्रीती आहे? देवाला दाखवताय तुम्ही प्रीती. फाटकी नोट, चिटकवलेली नोट, नकली नोट समजू शकतो प्रियानो, कारण कदाचित ATM मधून काढताना किंवा कोणीतरी बाजारामधून एक्सचेंज केलेली आहे व्यवहार करताना आपल्याकडे आली ती. एकदा ना मी 2दा पकडलं गेलो पैसे भरताना, बँकेचे आपले चर्चचे पैसे बँकेत भरताना. ते म्हणलो, साहेब काय? म्हटलं काय मी घरी छापली का काय आता बाबा? हां, ती आली भक्तीमध्ये रविवारच्या दिवशी. बरं, ते आमच्या लोकांना सुद्धा काय माहिती ती कोणी दिली आहे त्यांना म्हणून समजू शकतो आपण. पण जाणीवपूर्वक ज्या वेळेला प्रियानो एखादी फाटकी नोट, एखादा खराब नाणं, आता नाणं म्हणण्याची खरं तर आवश्यकता नाही आहे, कारण त्याला आता प्रियानो व्हॅल्यू पण राहिली नाही आहे, पण काही लोक टाकतात. लहान मुलं टाकत असतील कधी, समजू शकतो आपण. पण आपलं हे जे देणं आहे ना, हे प्रीती दाखवतंय कोणाला? त्या देवाला तुम्ही दाखवताय. तुम्ही पाळकाला दाखवत नाही, तुम्ही पंचमंडळाला दाखवत नाही आहे, तुम्ही देवाला दाखवताय. काय देतोय? आमची मुलं लहान असताना अर्पण मागायचो, कडकडीत कडकडीत पाहिजे, मोठी पाहिजे. मी तर कधी कधी घाबरायचो. आबिदनेला तर पाकिट असायचं, घे बाबा. जास्त कुठली घेतो बाबा तू? मी म्हणायचो जाऊ दे बाबा, काय त्याला जे घ्यायचं ते देऊ दे. लहान असताना त्याला वाटत मोठी एकदम. बरोबर आहे, वृत्ती तीच असली पाहिजे भक्तीमध्ये. काय देतोय आपण देवाला? काय प्रेम करतो? सुकलेलं फूल देताल का? पडलेलं देऊ शकता का? नाही, चांगलं फूल देताल. फुलांचा वर्षा होईल आज उभयतांवर, गिफ्टचा वर्षा होईल. गिफ्ट काय देतोय आपण?
तिसरा मुद्दा प्रियांनो म्हटलेला आहे. रोमकरास पत्र आपल्याला माहिती आहे 12वा अध्याय 1 आणि 2 सगळ्यांना चांगल्या रीतीने माहिती आहे. काय? तुमचं शरीर. म्हणून बंधनो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवितो की तुम्ही आपले शरीर जिवंत, पवित्र, देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावे. ही तुमची काय आहे? देवाची उत्तम व ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचं काय होऊ द्या. पाऊल इतकं सुंदर आव्हान करत आहे. तो म्हणतोय, बंधूंनो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, मान्य आहे, जिवंत द्या. मेलेलं देऊ नका. मेल्यावरती देता येत नाही, दुसऱ्यांनाच द्यावं लागतं ते. मग शरीर मेल्यानंतर दुसऱ्यांनाच क्रिया करावं लागतं. पण आपण आपली वृत्ती जी आहे किंवा आपलं शरीर मागत आहे परमेश्वर, म्हणजे नुसतं अर्पणच नाही, आपलं शरीर म्हणजे पूर्ण जीवन त्या देवाला देणं गरजेचं आहे. अर्पण द्यायला सांगितलेलं आहे. तो म्हणतोय आपलं शरीर जिवंत, मग स्वल्पविराम, आणि मग म्हटलेलं आहे तिथे काय? पवित्र. शरीर कोणी देऊ शकतो? शरीर कोणी देऊ शकतं? कोणी कोणाला देऊ शकतं? मेल्यानंतरही देतात. पण इथं जर जिवंत द्यायचं असेल ना, तर तो म्हणत आहे ते जिवंत शरीर कसं द्यायला पाहिजे? पवित्र. आणि पवित्र व पुढं म्हटलेलं आहे देवाला ग्रहणीय यज्ञ. देवाला ते ग्रहण करता यायला पाहिजे असं शरीर ते पवित्र आणि जिवंत असलं पाहिजे. स्वीकारावं त्याने सुद्धा, आनंदाने त्याने सुद्धा म्हणावं, अरे सुंदर, याने जिवंत दिलेला आहे, पवित्र दिलेला आहे आणि माझा विचार करून मला दिलेला आहे. नवऱ्या बायकोंमधलं जे प्रेम आहे ते प्रियानो तसंच आहे. कदाचित नाही तुम्ही गिफ्ट देणार, पण एकमेकांना आवडणाऱ्या गोष्टी आपण देणं गरजेचं आहे. एकमेकांना पूरक ग्रहणीय यज्ञ म्हणून प्रियानो जसं देवाला आपण सादर करतो, नवरा बायकोंनी सुद्धा एकमेकांना देणं गरजेचं आहे. जरुरी नाही ते गिफ्टच असलं पाहिजे. त्या घरातल्या गोष्टीसुद्धा असू शकतात प्रियानो. मदत असू शकते, बोलणं पण असू शकतं. देवाला जे आवडत आहे प्रियानो ते द्यायला पाहिजे. आणि ती प्रियानो गोष्ट आपल्याला म्हणत आहे की देवाला आपण यज्ञ सादर करावा. लवकर मी संपवत आहे प्रियानो. चौथा मुद्दा आहे, 3 मुद्दे झाले. देवाच्या इच्छेला अधीन असणे. नंबर 2, इतरांना देखील क्षमा करणे. नंबर 3, देवाला अर्पण सादर करणे. नंबर 4, देवासमोर नेहमी नम्र होणे. देवासमोर नम्र होणे. याकोबाचे पत्र 4 अध्याय 6 वचन लवकर थोडंसं काढून वाचू आपण. याकोब 4:6 काय म्हणत आहे प्रियानो? येस, कृपा करतो देव. शास्त्र काय सांगते? देव कोणाचा? गर्विष्ठांचा. गर्विष्ठ म्हणजे काय? स्वतःला शहाणे समजणे. आता ज्या वेळेला वृत्ती म्हणतो आपण भक्तीमध्ये आणि प्रियानो नवरा बायकोंमध्ये सुद्धा आपली वृत्ती मंदिरामध्ये भक्ती करत असताना देव गर्विष्ठांना विरोध करतो. माझ्यासारखा दुसरा कोणीच नाही. एक जण प्रार्थना करतो, देवा मी एवढी उपास करतो, एवढ्या तपास करतो, आणि दुसरा म्हणतो देवा मी पापी आहे, माझा स्वीकार कर. वृत्ती, प्रार्थना, गर्विष्ठ मी एवढं काय करतोय. कदाचित लग्नामध्ये सुद्धा किंवा संसारामध्ये सुद्धा नवरा बायको हे शब्द वापर, मी एवढं काय करत आहे, मी काहीच केलेलं नाही किंवा तू काहीच केलेलं नाही माझ्यासाठी. ती वृत्ती नकोय प्रियानो. पण देव म्हणत आहे त्या ठिकाणी देव गर्विष्ठांना विरोध करतो, पण
लीनांवर, मग ती भक्तीमधले लीन लोक असतील किंवा नवरा बायकोंच्या संसारामधली लीन वृत्तीचा स्त्री किंवा पुरुष असेल, देव त्यांच्यावर कृपा करणार आहे. सो म्हणून 7वं वचन म्हटलंय, म्हणून देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुम्हापासून, कारण कोणाला एकाला तरी गर्विष्ठपणा आला, मग ती भक्तीमध्ये जर गर्विष्ठपणा आला तर प्रियानो सैतान कार्य करायला सुरुवात करतो. संसारामध्ये कोणाला एकाला गर्विष्ठपणा जर आला, गर्विष्ठपणा भारतीय संस्कृतीमध्ये नवरा बायकोंमध्ये आहे. ही संस्कृती काय शिकवते इकडची? नवऱ्याला शिकवते बायकोला चपलेसारखं वागवा, डोक्यावर घेऊन बसू नका. ही भारतीय लोकांची संस्कृती आहे. मी मुद्दामून ठासून बोलेल, कारण इथली जी संस्कृती आहे ती मनुस्मृतीवर अवलंबून आहे. आणि मनुस्मृती जी आहे ती प्रियांनो स्त्रियांना कुठल्याही प्रकारचं स्थान देत नाही. पण पवित्र शास्त्र प्रियांनो म्हणत आहे की स्त्रीला पुरुषाच्या फासळीपासून काढलेलं आहे ना, ती देवाने टाच्यापासून काढली किंवा डोक्यापासून काढली, मधून काढलेली. ती एक समान आहेत. जरी पुरुष पहिला असला नंतर स्त्री असली, पण दोघंही समान आहेत देवासमोर. आणि म्हणून जरी हवेने पाप केलं तरी जबाबदार कोण धरला गेला? नाव कोणाचं येतं पहिलं? आदमाचं येतं. समान आहेत ते. तिने जर केलं तर तू पण केलेलं आहेस ते. भारतीय संस्कृतीमध्ये हे नाही आहे प्रयोग. आणि म्हणून बाकीच्या लोकांचा प्रभाव आपल्यावरती पडू देऊ नका आणि तशी वागणूक आपल्या घरामध्ये देऊ नका. वागलं पाहिजे, लोक वागतात. फार विचित्रपणा आहे प्रयत्न होतो. पण इथं प्रयत्न आपल्याला म्हणत आहे नम्रता, दोघांनीही देवासमोर नम्र होणं. मंडळीने सुद्धा प्रियानो भक्तीमध्ये येत असताना नम्र असणं गरजेचं आहे. याकोब प्रियानो ते म्हणत आहे, म्हणून देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुम्हापासून घालवण्याची गरज नाहीये. निघ 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 सैताना, कोण आहे तू? काही लोक पाळक लोक करतात नाही का, कोण आहेस तू, कोण आहेस तू, कोण आहेस तू? अरे त्याला घालवण्याची काढण्याची काही गरज नाही. त्याला पळवून लावा. कधी? देवासमोर नम्र व्हा, लीन व्हा. देवासमोर लीन नम्र झालात, सैतान त्या ठिकाणी थांबतच नाही, निघून जातो. चौथा मुद्दा, 5वा 2 राहिलेले आहेत. एकमेकांसाठी प्रार्थना करा. याकोबाचंच पत्र 5वा अध्याय 18 वचन प्रियानो वाचूया. तिथं म्हटलंय, पुन्हा त्याने प्रार्थना केली तेव्हा आकाशाने पाऊस पाडला आणि भूमीने आपले फळ उपजवले. कोणाबद्दल बोलला तो? एलियाबद्दल प्रियानो. त्याने प्रार्थना केली, पाऊस बंद झाला. त्याने प्रार्थना केली, पाऊस चालू झाला. प्रार्थनेमध्ये सामर्थ्य आहे. मंडळीमध्ये भक्तीमध्ये प्रियानो आल्यानंतर आपली प्रार्थना ही सुद्धा महत्त्वाची आहे. देव प्रार्थना सगळ्यांची मिळून ऐकतो. वैवाहिक जीवनामध्ये प्रार्थना प्रियानो प्रत्येकाची गरजेची आहे. एकमेकांना उचलून धरणं प्रार्थनेमध्ये फार महत्त्वाचं आहे प्रियानो. एकमेकांसाठी प्रार्थना करणं, कुटुंबासाठी प्रार्थना करणं. शेवटचा मुद्दा, त्यानंतर आपण थांबूया. हर्षाने आणि आनंदाने ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. भक्तीमध्ये येत आहोत, हर्षाने या. कुटुंबामध्ये आहात, हर्षाने करा प्रियानो. जिथं तुमचा हर्ष गायब झाला, जसं प्रियानो आपण म्हणतो, जिथं प्रियानो लाईट आहे खोलीमध्ये, अंधाराला जागा नाही. पण जिथं लाईटच नाही आहे, अंधाराला सांगता येत नाही, सांगावं लागत नाही, तो तिथं आपोआप येतो. लाईटच नाही आहे. तसं हर्ष जर नाही आहे, निराशा आहे, सैतानाची कामं आहेत. भक्तीमध्ये हर्षाने येणं गरजेचं आहे. देवाची उपासना हर्षाने करणं गरजेचं आहे. गाणं म्हणतो आपण, हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो. कसं वाटतं हर्ष? माझा आत्मा, लोक बसलेत समोर, माझा आत्मा येशूकडे
तिकडेच पाहत राहतो. काही लोक उपदेश करताना मंडळी समोर बसली तिकडं आणि तिकडंच बोलत असतात. मला त्या पाळक लोकांचं फार हसायला येतं. अरे मंडळी इथं बसली आहे ना, तिकडे बघतील इकडे बघतील, अरे हर्ष वाटतो, मंडळीला बघून हर्ष वाटतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. भक्ती कशी करायला पाहिजे, काय भक्तीचं स्वरूप, वृत्ती काय आतमध्ये. शब्द तर हर्षाचे, पण मनामध्ये सगळी निराशा आहे. 6 मुद्दे प्रियांनो म्हटले मी आज. उपासनेमधली आपली वृत्ती कशी असली पाहिजे. नंबर 1, देवाच्या इच्छेला अधीन असणे. नंबर 2, इतरांना क्षमाशील करण्यामध्ये आपली वृत्ती असली पाहिजे. नंबर 3, देवाला अर्पण सादर करणं गरजेचं आहे. नंबर 4, देवासमोर नम्र होणे नेहमी गरजेचं आहे. नंबर 5, एकमेकांसाठी प्रार्थना, दुखण्यासाठी देखील प्रार्थना प्रियांनो म्हटलेलं आहे, प्रार्थना करणं गरजेचं. नंबर 6, हर्ष वाटतो. शेवटचं स्तोत्र वाचू आणि मग आपण प्रियांनो थांबूया. स्तोत्र 51 जे मग अशा आपण प्रियांनो आळीपाळीसाठी वाचलं, त्यातलं 16 वचन काय म्हणतंय बघा. स्तोत्र 51 आणि 16 वचन. येस, क्षमा करा. स्तोत्र 51 येस 12 वचन, क्षमा करा 12 वचन. येस, थँक्यू. तू केलेल्या उद्धाराचा आनंद, उद्धार केला आहे, दाविदाचं स्तोत्र आहे, त्याने उद्धार केलेला आहे. उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे. आठवडाभरामध्ये भटकतो आपण कदाचित, पण भक्तीमध्ये येत असताना परत एकदा आनंद होऊ दे म्हटलं पाहिजे. देवा मला भक्तीमध्ये जायचं आहे, मला उद्धाराचा आनंद पुन्हा होऊ दे आणि उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून धर, म्हणजे मी अपराध्यास तुझे मार्ग शिकवीन आणि पातकी तुझ्याकडे वळतील. रविवारच्या दिवशी प्रियांनो भक्तीसाठी आपण उत्सुकतेने आनंदाने येणं गरजेचं आहे आणि इथं शिकून इतरांना मार्गामध्ये देवाच्या मार्गात आणणं महत्त्वाचं आहे. आपल्या परमेश्वराने प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताने खास म्हटलेलं आहे, आत्म्याने आणि खरेपणाने त्याची उपासना करा. आत्म्याने आणि खरेपणाने करा. पूर्वीचा काळ गेला आता. याजकाची त्या ठिकाणी जशी गरज होती प्रियांनो निवास मंडपामध्ये, आता तशी गरज राहिलेली नाही किंवा तुम्हाला रिस्ट्रिक्ट केलेलं नाही आहे. आता पडदा फाटलेला आहे प्रियांनो. प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर आपला प्राण दिला आणि मंदिरातली पहिली गोष्ट काय झाली असेल तर मंदिरातला पडदा फाटला प्रियांनो. म्हणजे काय, आता देव प्रत्येक मनुष्याबरोबर डायरेक्ट. तुम्ही उपासनेला रविवारच्या दिवशी येताय, तुम्ही डायरेक्ट त्या देवाशी कॉन्टॅक्ट करताय, नॉट नेसेसरी एनी मीडिएटर. तुम्ही डायरेक्ट त्याला अकाउंटेबल आहात. तुमची वृत्ती, तुमचं टाळ्या वाजवणं, तुमचं हर्षाने गाणं, शेंगासारखे कडक उभं राहणं, पाळकाला दिसतंय, मंडळीला दिसतंय, पण तो पाहतोय प्रियांनो, तो पाहतोय. यू आर अकाउंटेबल टू हिम. तुम्ही असे का वागलात तो तुम्हाला विचारेल. तू अशी भक्ती का केली माझी, तू अशी उपासना का करत होतास, मी काय कमी पडू दिलं तुला, कुठल्या गोष्टींमध्ये तुला त्या ठिकाणी वाईट वाटत आहे, कशी उपासना करायला पाहिजे. बऱ्याच लोकांना प्रियांनो रविवार पाहिल्यानंतर दुसरा रविवार पाहायला मिळालेच असं नाही, निघून जातात ते बिचारे. मग आपला हा शेवटचा रविवार आहे आणि मला माहिती आहे की पुढचा रविवार कदाचित मला पाहायला मिळणार नाही. तो मनुष्य, ती पुरुष, तो स्त्री, ते मनुष्य कशा रीतीने भक्ती करेल. माझा शेवटचा रविवार आहे. वृत्ती काय असली पाहिजे कोणाला सांगता येत नाही. मला माझं सांगता येत नाही, तुम्हाला तुमचं सांगता येत नाही. आठवड्यातून एक दिवस देतो देव आणि आपली भक्ती कशी असते विचार करा. प्रार्थना करूया. प्रभू, पुन्हा एकदा प्रभू आम्ही तुझ्या समोर येत आहोत.
आम्ही लीन आणि नम्र अंतःकरणाने प्रभू तुझ्या समोर येतो. आम्ही कोणी नाही आणि काही नाही प्रभू. आम्ही धूळ आणि माती प्रभू तुझ्या समोर आहोत. आम्ही नीच, आम्ही टाकाऊ, आम्ही नालायक असे आहोत प्रभू. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या रक्तामुळे तू आम्हाला खरोखर प्रभू शुद्ध केलं, पवित्र केलंस, तुझ्या समोर येण्याच्या पात्रतेचं बनवलंस. आम्ही धन्यवाद देतो प्रभू, स्तुती करतो. आम्ही प्रभू खरोखर स्वतःला लीन आणि नम्र करून प्रभू तुझ्या स्वतःला प्रभू परमेश्वरा आवडेल असं खरोखर आमचं जीवन नुसतं एका दिवसापुरतं नाही, एका तासापुरतं नाही, तर प्रभू हे एकच जीवन आहे आणि यानंतर तुझ्या समोर आम्हाला उभं राहायचं आहे. म्हणून प्रभू जो काही दिवस, जो काही क्षण आणि जे काही आयुष्य प्रभू आमच्यासाठी तू दिलेलं आहे ते खरोखर प्रभू आमच्या स्वतःला नाही, इतरांना नाही, परंतु तुला ग्रहणीय यज्ञ म्हणून आम्ही सादर करावं, यासाठी प्रभू आम्हाला विशेष मदत कर. ये प्रभू आज उपस्थित असलेल्या समस्त तुझ्या प्रिय मंडळीवरती, जे पाहुणे मंडळी आहेत त्यांच्यावर विपुल तुझी कृपादया असू दे. आणि प्रभू तुझ्या इच्छेप्रमाणे प्रत्येकाच्या कौटुंबिक वैवाहिक जीवनामध्ये प्रभू विपुलतेचा आशीर्वाद आणि अशीच वृत्ती प्रभू नुसती भक्तीमध्येच नाही तर कौटुंबिक जीवनात आणि या भूतलावर जे काय आम्ही जीवन जगू, जोपर्यंत जिगू तोपर्यंत असण्यास सहाय्य कर. मान सन्मान आणि गौरव प्रभू आम्ही तुला देत लहानशी प्रार्थना येशूच्या नावात मागत आहोत म्हणून तो एक प्रभूची प्रार्थना आपण उभी राहून म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर जमा असते आणि जसे आमच्या ऋण्यासरून सोडले तसे तू आमची ऋणी आम्हा सोड आणि आम्हास परीक्षित नकोस तर आम्हास पेटापासून कारण केल्याच्या समोर. परमेश्वराचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढं सदैव तुम्हा सर्व लहान थोर प्रियजनांवर असो. आमेन.